आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी. स्मार्ट न्यूजकडून दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. स्मार्ट न्यूजच्या समस्त वाचक आणि प्रेक्षकांना स्मार्ट न्यूजकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आनंद, मंगल आणि चैतन्याचा झरा घेऊन येऊ. त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व चिंता आणि दुःखांचे निवारण करून तेजाचा प्रकाश निर्माण करणारी ठरावी, ही शुभेच्छा. त्याचप्रमाणे अजून एक विशेष बातमी. स्मार्ट न्यूजचा दिवाळी अंक प्रकाशित. स्मार्ट न्यूजच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारा दर्जेदार दिवाळी अंक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रकाशित झाला आहे. वाचकांच्या अभिरुचीचा विचार करून दर्जेदार साहित्य संपदेचा नजराणा घेऊन हा दिवाळी अंक उपलब्ध झाला आहे. उत्कृष्ट प्रकारच्या मुद्रणांचा अत्युत्तम आविष्कार या माध्यमातून प्रकट झाला असून त्यामुळे वाचकांच्या अपेक्षेपूर्तीचे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. स्मार्ट न्यूजने या दिवाळी अंकात विविध विषयांवरील विपुल लेखनाची पर्वणी साधली आहे. नवोदितांबरोबरच जुन्या जाणत्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या लेखन कौशल्याची भेट या दिवाळी अंकांमधून देण्यात आली आहे. दिवाळीच्या शुभेच्छांसह या दिवाळी अंकाची भेट वाचकांच्या चरणी अर्पण करताना स्मार्ट न्यूज परिवाराला आनंद होत आहे. आणि आता पाहूया ठळक घडामोडी. मरगळ झटकली, दिवाळी साजरी झाली. महागाईच्या वणव्यावर अल्पकर कपातीची फुंकर. बेळगावच्या सुपुत्राने साकारली सुरांची विश्व प्रार्थना. शहरात दिवाळी, मात्र हेस्कॉमच्या कारभाराचे दिवाळे. किल्ला खंदकापासून कालव्याची खोदाई सुरू. कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता. अनैतिक संबंधांच्या संशयावरून एकाचा खून. अखेर बिजगर्णी ग्रामपंचायत हद्दीतील पथदीप उजळले. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुती गली, बेलगाम. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत. म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड, 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. दिवाळीच्या सणामधील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा सोहळा गुरुवारी साजरा झाला. त्यामुळे शहर आणि परिसरात दिवसभर मांगल्य आणि चैतन्याचे उत्साहाचे वातावरण दिसून आले. लक्ष्मीपूजनासाठी बाजारपेठेत दाखल झालेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे सर्वत्र उत्साह संचारल्याचे चित्र दिसून आले. मागील 2 दिवसांपासून शहर परिसरात सर्वत्र विद्युत रोषणाई झाल्यामुळे झगमगाट पसरला आहे. अवघे शहर उत्साहाच्या प्रकाशाने उजळून निघाले आहे. नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून हा उत्साह अधिकच दुणावला होता. गुरुवारी पहाटे नरक चतुर्दशी निमित्त अभ्यंग स्नान आणि आरतीचा सोहळा घरोघरी पार पडला. बालचमू आणि युवा वर्गाने पहाटेपासूनच फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. समस्त बेळगावकरांसाठी उत्साह आणि मंगलमय आनंदाचा ठेवा घेऊन आलेल्या दीपावलीचे आगमन झाले आहे. गुरुवारच्या दिवशी देखील शहराच्या मध्यवर्ती भागातील आणि उपनगरी भागातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून आले होते. शहरातील बाजारपेठेत नागरिकांचे थवे संचार करताना दिसून येत होते. त्याचप्रमाणे सर्वत्र नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून येत होता. नागरिकांनी बाजारपेठेत विविध प्रकारच्या खरेदीसाठी केलेल्या गर्दीमुळे उत्साहाला उधाण आले होते. शहर आणि उपनगरी भागात
सर्वत्र विद्युत रोषणाई झाल्याचे दिसून आले होते। त्याचप्रमाणे घरोघरी आकाशकंदिलांची सजावट देखील लक्षवेधी ठरत आहे। मागील काही दिवसांपासून आलेली मरगळ झटकून नव्याने सुरुवात करण्याच्या उत्साहाचे वातावरण सर्वत्र दिसून येत आहे। महागाईच्या वणव्यावर अल्पकर कपातीची फुंकर। गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीनं उच्चांक गाठला होता। देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या पुढे गेले होते, तर डिझेलचे दरही 100 रुपयांच्या पुढे गेले होते। परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासियांना दिलासा देत उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे पेट्रोलचे दर हे 5 रुपयांनी तर डिझेलचे दर हे 10 रुपयांनी कमी होणार आहेत। केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता पेट्रोलचे दर 5 रुपयांनी आणि डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी होणार आहेत। नवे दर गुरुवारपासून लागू होणार आहेत। सरकारच्या या निर्णयामुळे महागाईनं त्रस्त झालेल्या देशवासियांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे। बेळगावच्या सुपुत्राने साकारली सुरांची विश्व प्रार्थना। बेळगावचा सुपुत्र असणाऱ्या अनिश सुतार यांनी दिवाळीच्या निमित्ताने विश्व प्रार्थनेचा आविष्कार घडवला। अनिश सुतार याच्या स्वरानिश आणि शिवपरा स्टुडिओ यांच्या वतीने एक नव्या युगाची विश्व प्रार्थना साकारली आहे। आधुनिक माध्यमातून ही विश्व प्रार्थना नागरिकांपर्यंत पोहोचत आहे। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर विश्व शांतीचा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे। मागील 2 दिवसांपासून अख्ख्या जगाने कोरोनाचा सामना केला आहे। जगाचे कल्याण व्हावे आणि सर्वत्र समृद्धी नांदावी असा या प्रार्थनेचा सार आहे। याचे संगीत दिग्दर्शन आणि संगीत संयोजन अनिश सुतार याचे असून पुण्यातील प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे हिने ही प्रार्थना गायली आहे। शब्द डॉक्टर संजीवनी खंडागळे यांचे आहेत। या गाण्यात मोहन वीणा या विशेष वाद्यांसह व्हायोलिनचा खुबीने वापर केला आहे। अनुक्रमे मानस गोसावी आणि कल्याणी मुजुमदार यांनी ही वाद्ये वाजविली आहेत। केदार धारवाडकर यांनी निर्मित केली आहेत, तर अजय अत्रे यांनी ध्वनी मिश्रण केलं आहे। रुद्राणी आदित्य आरोही या लहान गायिकांनी कोरस गायले आहे। या गाण्याची टीम मोठी असून मुंबई, पुणे, बेळगाव, हैदराबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र येऊन या गाण्याची निर्मिती केली आहे। अत्यंत श्रवणीय आणि अर्थपूर्ण असे हे गाणे रसिकांना स्वरानिश आणि शिवपरा YouTube चॅनलवर ऐकता येणार आहे। शहरात दिवाळी मात्र हेस्कॉमच्या कारभाराचे दिवाळे। शहर परिसरात सर्वत्र दिवाळी सुरू असताना त्यांच्या कारभाराचे मात्र दिवाळे निघाले। याचे प्रत्यंतर शहरवासियांना बुधवारी सायंकाळी शहराच्या अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला। त्यामुळे नागरिकांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली। ही विद्युत रोषणाईच्या नैसर्गिक स्वरूपात मेणबत्त्या आणि पणत्या लावून नागरिकांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली। याचे श्रेय हेस्कॉमला मिळाले। ऐन दिवाळीच्या काळात बेळगाव शहरासह प्रमुख बाजारपेठेत तब्बल तासभर वीज पुरवठा बंद राहिल्याने बेळगावकरांच्या नशिबी अंधाराचा अनुभव आला। किमान सणासुदीत तरी अखंडित वीज मिळणे अपेक्षित आहे, मात्र वीज पुरवठा बंद झाल्याने याचा परिणाम व्यापारावर झाला आहे। थकीत वीज बिल वसुलीची मोहीम सध्या जोरात सुरू आहे, पण वसुलीबरोबरच अखंडित वीज पुरवठ्यासाठीही हेस्कॉमने खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। किल्ला खंदकापासून कालव्याची खोदाई सुरू। किल्ला खंदकापासून जाणाऱ्या नाल्याचे पाणी अडून राहत होते। अनेक ठिकाणी हा नाला आणि नाल्याला असलेले कालवे बुजले होते। त्याची खोदाई करावी अशी मागणी बेळगाव शेतकरी संघटनेने वारंवार केली होती। त्याची दखल घेऊन आमदार अनिल बेनके यांनी या कालव्याच्या खोदाईला सुरुवात केली। किल्ला खंदकापासून जाणारे पाणी शिवारामध्ये शिरत होते, त्यामुळे जमीन खराब होत होती। याचबरोबर पिकेही खराब होत होती। या नाल्याचे पाणी शेतीला उपयोगाचे आहे, मात्र बऱ्याच वेळा पुरामुळे आलेले पाणी शेतीला मारक ठरत होते। हे पाणी बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळते, मात्र सर्व कालवे बंद झाल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती। बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला। त्याची दखल आमदार अनिल बेनके यांनी घेतली। त्यानंतर महानगरपालिकेला या कालव्यांची खोदाई करण्याची सूचना करण्यात आली। मंगळवारी या कामाला सुरुवात झाली आहे। यावेळी नारायण सावंत, सुनील जाधव यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते। कालवे झाल्याने त्याचा फायदा शेतीला होणार आहे, त्याचबरोबर अधिक पावसामुळे होणारे नुकसान देखील टळणार आहे। त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे। कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता। भारताच्या औषध महानियंत्रकांनी कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्यानंतर देशाच्या लसीकरण मोहिमेत या लशीचा वापर करण्यात आला। देशात 6 लशींचा आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे। त्यापैकी ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या आणि सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या
कोविशिल्ड बरोबरच कोव्हॅक्सिनच्या लस मात्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने आता कोव्हॅक्सिन लसीच्या वापराला मान्यता दिली आहे. कोव्हॅक्सिन लस 78% परिणामकारक असल्याचे भारत बायोटेकने जूनमध्ये जाहीर केले होते. त्यानंतर या लसीचा आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली. यासाठी भारत बायोटेकने जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्जासह चाचण्यांचा तपशील पाठवला होता. WHOच्या तज्ज्ञ समितीने अनेक बैठकांमध्ये भारत बायोटेकच्या प्रस्तावावर चर्चा केली होती. मात्र लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्याबाबतची प्रक्रिया डावलून कोव्हॅक्सिनला घाईघाईत मंजुरी देता येणार नाही असे WHOने स्पष्ट केले होते. भारत बायोटेकने लशीसंदर्भातील आवश्यक तपशील लवकरात लवकर सादर केल्यास ही प्रक्रिया वेगाने होईल असेही WHOने म्हटले होते. त्यानंतर आता ही मंजुरी जाहीर करण्यात आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून एकाचा खून. अनैतिक संबंधांच्या संशयातून एका व्यक्तीचा एका अल्पवयीन मुलाने बेदम मारहाण करून खून केल्याची घटना बुधवारी बेडरहट्टी तालुका खानापूर येथे घडली आहे. कल्लाप्पा पुनाप्पा पुजेरी वय 51 राहणार बेडरहट्टी असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, कल्लाप्पा याचे गेल्या काही दिवसांपासून गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे या महिलेच्या कुटुंबात कलह निर्माण झाला होता. या रागातून त्या महिलेच्या अल्पवयीन मुलाने कल्लाप्पाला बेदम मारहाण करून ठार केले. घटनेची नोंद नंदगड पोलिसात झाली असून पोलीस निरीक्षक SP मालगोंड अधिक तपास करीत आहेत. अखेर बिजगर्णी ग्रामपंचायत हद्दीतील पथदीप उजळले. ऐन दिवाळीत बिजगर्णी तालुका बेळगाव ग्रामपंचायत हद्दीतील 4 गावांमधील पथदीपांचा विद्युत पुरवठा हेस्कॉमने काढून टाकल्याने गावकऱ्यातून नाराजी दिसून आली. यामुळे गावांमध्ये 4 दिवस काळोख पसरला होता. ग्रामपंचायतीने हेस्कॉमचे वीज बिल भरले नसल्याने ही कारवाई केली. मात्र ग्रामपंचायतीच्या विनंतीनंतर बुधवारी पथदीप सुरू करण्यात आले असल्याची माहिती मिळाली. ग्रामपंचायतीने वीज बिल थकवल्याने हेस्कॉमने ही कारवाई करत विद्युत पुरवठा खंडित केला होता. बिजगर्णीसह भागातील गेल्या 4 दिवसांपासून पथदीप बंदच होते. ऐन सणासुदीच्या दिवसात गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागला. बिजगर्णी ग्रामपंचायत हद्दीतील बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप आणि येळेबैल या 4 गावातील महिन्याला पाणीपुरवठा आणि पथदीपांचे सुमारे 4 लाख रुपयांचे वीज बिल येते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे बिल भरले नसल्याने हेस्कॉमने ही कारवाई केली. त्यामुळे 4 दिवसांपूर्वी हा पथदीपांचा पुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र विनंतीनुसार काही पथदीप सुरू करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। दलितांबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत भाजपने बुधवारी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात चन्नम्मा चौकात निदर्शने केली। तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले।
अलीकडे दलित समुदायातील काही युवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. हा धागा पकडून सिद्धरामय्या यांनी उदरनिर्वाहासाठी दलित युवकांनी भाजपात प्रवेश केल्याची टीका केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. या विरोधात भाजपकडून चन्नमा चौकात निदर्शने करण्यात आली. सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. याशिवाय त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आंदोलनात महानगर एससी मोर्चाचे अध्यक्ष मंजुनाथ कम्मार, जितेंद्र मादार, खासदार इराणा कडाडी, महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांच्यासह भाजप एससी मोर्चा बेळगाव महानगर, बेळगाव ग्रामीणचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यमनापूर येथे हेस्कॉमच्या फिरत्या वाहन केंद्राचे उद्घाटन. होनका आणि काकती औद्योगिक विभागात ग्राहकांना विद्युत सेवा देण्यासाठी फिरत्या वाहन केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे उद्घाटन माजी मंत्री आमदार सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध करून द्यावी असे मार्गदर्शन त्यांनी केले. विद्युत व्यवस्थेतील सुविधांचा लाभ घेण्यात यावा असे विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी हेस्कॉमचे अभियंता SV अप्पण्णावर, VG नायक, सिद्धू सुनकार, सुनील सुनकार, रामण्णा गुळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. RK शेट्टी संघ सन्निधी चषकाचा मानकरी. नीना क्रिकेट अकादमी आयोजित युनियन जिमखाना मैदानावर सन्निधी T10 खुल्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात KR शेट्टी संघाने युनियन जिमखाना संघाचा 12 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले. वैभव पुरीबागी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. विजेत्या आणि उपविजेत्या संघाला चषक आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. महिला गटात महाकाली संघ विजयी. येडूर येथील लक्ष्मण सूर्यवंशी मेमोरियल ट्रस्ट आणि शिवतेज सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित आंतरराज्य पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत खुल्या पुरुष गटामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कौलव येथील शिवमुद्रा कबड्डी संघाने विजेतेपद मिळविले. महिला गटात रायबाग तालुक्यातील महाकाली कबड्डी संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. विजेत्या संघांना रोख बक्षिसासह चषक देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.